नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश आणि रोहित यांच्यासह आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. तामिळनाडूच्या विधानसभेचे नुकतेच निकाल लागले. तिथे जोसेफ विजय यांच्या नेतृत्वामध्ये सरकार सत्तेत आलं. त्यांचा शपथविधी पार पडला. त्यांचं विधानसभेचं विशेष अधिवेशनही सुरू झालं. पण त्या अधिवेशनामध्ये त्यांच्या पूर्व परंपरेनुसार तामिळनाडूने पुन्हा एकदा हिंदू धर्म सनातन विरोध हा आपला कायमच ठेवलेला आहे. तिथले जे द्रमुक हा जो प्रमुख विरोधी पक्ष आहे, त्या विरोधी पक्षातले त्यांचे नेते, विरोधी पक्ष नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा सनातन धर्माबद्दल गरळ चोखली. परंतु त्याच्यामध्ये यांचं उदयनिधी स्टॅलिन यांची परंपराच तशी आहे की त्यांचं पूर्व इतिहास बघता ती गोष्ट त्यांची दिसतेच. परंतु त्याच्यामध्ये जोसेफ विजय हे तिथले जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा हातभार लावला आणि त्यांनी ख्रिस्ती परंपरेनुसार या संपूर्ण अधिवेशनाची सुरुवातच केली. या सगळ्या गोष्टींबद्दल आज हे सगळं चालू असताना पुन्हा एकदा ते तथाकथित पुरोगामी आहेत हे चिडीत चूप आहेत. परंतु आपल्याला त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिलीच पाहिजे आणि ह्या प्रतिक्रियेबद्दल आपण एक हिंदू म्हणून ह्याच्यावरती काय प्रतिक्रिया दिली पाहिजे या सगळ्याच गोष्टींची चर्चा आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस सर. सर, आपलं मनःपूर्वक स्वागत. खूप धन्यवाद. मला याबद्दलची आपली हे जे आता प्रस्तावने सांगितलं की एखाद्या विधिमंडळाचं अधिवेशन एखाद्या धार्मिक परंपरेला अनुसरून सुरू होतं आणि त्याच्याबद्दल सनातन धर्माबद्दल पुन्हा एकदा गरळ चोखली जाते या विधिमंडळामध्ये. याबद्दलची आपली प्रतिक्रिया काय? सगळ्यात महत्वाचं काय की दोन गोष्टी ज्या घडलेल्या आहेत. एक तर पहिला तर निषेध आहे हा की हिंदू धर्माविषयी म्हणजे संसदीय अधिकारांचा गैरवापर उदयनिधी स्टॅलिन यांनी केलाय. कारण कुठलाही लोकप्रतिनिधी जेव्हा संसदीय विधानसभा असो, संसद असो, तिथे जाऊन जेव्हा बोलतो तेव्हा त्यांनी जे काय बोललंय त्याला चॅलेंज करता येत नाही किंवा त्याच्यावर खटला चालू शकत नाही किंवा त्याच्याविषयी पोलीस तक्रार होऊ शकत नाही किंवा दिशाभूल केली म्हणून त्याच्याविषयी चर्चा घडवता येत नाही. तर हक्कभंगाचा ठराव आणण्याची तिथे पद्धत असते. त्यामुळे एक विशेष अधिकार आहे लोकप्रतिनिधींना. तर या विशेष अधिकाराचा एक प्रकारे गैरवापर उदयनिधी स्टॅलिन यांनी करून सनातन धर्माला जे तुम्ही नष्ट केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली. तुम्हाला छोटासा इतिहास सांगतो की उदयनिधी स्टॅलिननी गेल्या वेळी म्हणजे 1.5-2 वर्षांपूर्वी जेव्हा हे वक्तव्य केलं होतं तेव्हा पूर्ण भारतामध्ये 30 ते 32 तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्याच्यानंतर महाराष्ट्रात 4 ठिकाणी म्हणजे मुंबई, रायगड, अकोला, जळगाव या ठिकाणी त्यांच्याकडे FIR दाखल झाले होते. आणि ह्या सगळ्या FIRांना एकत्र करून सुप्रीम कोर्टाने त्यांना जाणीव करून दिली होती की तुम्ही सामाजिक जे भान आहे, तुमचं दायित्व आहे लोकप्रतिनिधी म्हणून किंवा मंत्री म्हणून, तर त्याचं भान सांभाळलं पाहिजे आणि अशा प्रकारे समाजामध्ये समष्टीमध्ये तुम्ही अशा प्रकारची विधानं करता कामा नये अशी तमा दिली होती त्यांना. असं असताना त्यांनी आता सुप्रीम कोर्ट मला पुन्हा चॅलेंज करू नये म्हणून त्यांनी काय केलं, विशेष अधिकार वापरून त्याचं विधानसभेत त्याचं वर्णन केलं, विधान केलं. तर हा एक प्रकारे संसदीय अधिकारांचा एक प्रकारे गैरवापर केलेला आहे आणि हिंदू धर्मीय म्हणून प्रत्येक हिंदूने याचा निषेध केला पाहिजे. दुसरी गोष्ट, जोसेफ विजय यांनी या वक्तव्याचा निषेध केला नाही, ही सगळ्यात जास्त गंभीर गोष्ट आहे. स्वतः विरोधी पक्षनेता जेव्हा काहीतरी बोलतोय तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून, राज्याचा नेता म्हणून, राज्याचा अधिकारी व्यक्ती म्हणून अयोग्य व्यक्तीच्या अयोग्य बोलण्याचा निषेध किंवा त्याविषयीचं प्रत्युत्तर देणं हे मुख्यमंत्र्याचं दायित्व असतं आणि त्यांनी ते पाळलं नाही म्हणजे एक प्रकारे मौन बाळगून त्याचं समर्थनच केलं. आणि हा सुद्धा निषेधाची गोष्ट आहे हिंदू धर्मियांच्या दृष्टिकोनातनं. ही आमची प्रारंभिक प्रतिक्रिया आहे. मगाशी तुम्ही म्हटलं की विधानसभेचा जो प्रारंभ झाला तो सुद्धा ख्रिश्चन पद्धतीने झाला. जोसेफ विजय हे ख्रिश्चन आहेत स्वतः. आतापर्यंत आपल्याकडे संसदीय परंपरा आहेत. संसदीय परंपरेच्या अनुषंगाने आपल्याकडे वेगळी सुरुवात करण्याची, श्री गणेशा करण्याची वेगळी पद्धत आहे. पण बायबलची वचनं सभापतींनी म्हटली, आमेन हा शब्द वापरला गेला आणि त्याच्यानंतर विधानसभेची विधिवत सुरुवात करण्यात आली. हे पहिल्यांदा भारताच्या इतिहासात घडलं. ख्रिस्ती धर्माला एक प्रकारे प्रचारासाठी किंवा अनुकूल असणारे हे सरकार याची ग्वाही जोसेफ विजय या ख्रिश्चन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. भारत हा लोकशाही देश आहे आणि आपल्याकडे आपली हिंदूंची सहिष्णुता पहा की बहुसंख्य हिंदू समाज आहे तामिळनाडूमध्ये. आपण ख्रिश्चन व्यक्तीला जिंकून दिलंय. मला सांगा, काश्मीरमध्ये कधी हिंदू व्यक्ती मुख्यमंत्री बनू शकतो का? नाही बनू शकत. पण भारतीय हिंदूंनी ख्रिश्चन व्यक्तीला, अल्पसंख्या असलेल्या समाजातल्या एका व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलं त्याची लोकप्रियता पाहून. आणि असा व्यक्ती आज कन्व्हर्जन टूल म्हणून, ख्रिश्चन प्रचारक म्हणून आज विधानसभेमध्ये काम सुरू करतोय. हे जास्त गंभीर आहे आणि म्हणून हिंदू समाजांनी जास्त सावध झालं पाहिजे. तुम्ही आता उल्लेख केलात की विधिमंडळाच्या अधिकारांचा गैरवापर या दोघांनी केलाय. परंतु हे आता हे तामिळनाडूमध्ये होत आहे हे ठीक आहे, पण समजा हे महाराष्ट्रात झालं असतं, कारण महाराष्ट्रातले मुख्यमंत्री का हिंदुत्ववादी पक्षाचे आहेत.
हे उत्तर प्रदेशमध्ये झालं असतं, कारण महाराष्ट्र इथले मुख्यमंत्री हे तर सनातन संस्थेतल्या एका पीठाचे पीठाधीश सुद्धा आहेत. तर हे उत्तर प्रदेशमध्ये झालं असतं तर लगेच बोंबाबोंब सुरू झाली असती. महाराष्ट्रात झालं असतं तरी बोंबाबोंब सुरू झाली असती. मग तामिळनाडूला असा एक काय पण म्हणजे सॉफ्ट कॉर्नर का दिला जातोय याच्या तथाकथित पूर्वजांकडनं, आणि आपल्या ह्याच्याबद्दलचं मत काय? पहिले तर लक्षात घेतलं की ही जी सिलेक्टिव्ह भूमिका आहे, हा जो सिलेक्टिव्ह प्रोपोगंडा असतो या सगळ्या मंडळींचा, हा भारत तोडू शक्तींचा असतो. म्हणजे ब्रेकिंग इंडिया फोर्सेस ज्या आहेत त्या हे काम करत असतात. साधारणतः सामान्य व्यक्तींना स्वतःचं मतच नसतं, त्यामुळे सामान्य व्यक्ती याच्याविषयी बुंबाबुंब करणारच नाहीत. बुंबाबुंब कोण करतं? ज्यांचे अजेंडे असतात. आणि हे अजेंडे कोणाचे असतात? तर त्यात अर्बन नक्षलवादी असतात, तथाकथित सेक्युलरवादी असतात, जिहादी शक्ती असतात, कन्व्हर्जनच्या शक्ती असतात. म्हणजे मिशनरीज, जिहादीज, अर्बन नक्षलवादी, कम्युनिस्ट, हे सगळे जे भारत तोडो शक्ती आहेत किंवा ब्रेकिंग इंडिया फोर्सेस आहेत, या एकत्र या बोंबाबोंब करत असतात आणि हिंदू धर्माच्या आणि भारताच्या हिताच्या विरोधात ते बोलत असतात. त्यामुळे हाच प्रसंग तुम्ही म्हटलं उत्तर प्रदेशमध्ये घडला असता तर निश्चितच चर्चेचा विषय बनला असता, आणि तामिळनाडूमध्ये ते चिडीचूप आहेत. तर ही जी सिलेक्टिव्ह जी चर्चा केली जाते ही या मंडळींकडनं केली जाते. मला एक याचं षडयंत्र कसं आहे हे थोडंसं सांगावंसं वाटतं. ही जी मुवमेंट आहे, म्हणजे आता जोसेफ विजय हा मुख्यमंत्री झालाय. वास्तवमध्ये 1929 पर्यंत मद्रास प्रेसिडेन्सी होती इंग्रजांच्या काळामध्ये, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. त्या काळात तमिळनाडू हे राज्य नव्हतं. तामिळनाडूमध्ये सगळ्या मोठ्या पदांवर त्यावेळी ब्राह्मण समाज होता. आणि पेरियार जो तिथला तथाकथित सुधारणावादी म्हणतात, ज्याला रामास्वामी नायकर किंवा पेरियार ईव्ही ज्याला म्हटलं जातं, या व्यक्तीनी हा काँग्रेसमध्ये होता त्या काळात, आणि काँग्रेसमध्ये असताना त्याला लक्षात आलं की या ब्राह्मणांना विरोध केला पाहिजे. पण काँग्रेसचे तत्कालीन बरेचसे नेते ब्राह्मण असल्यामुळे मग ब्राह्मण द्वेषातनं किंवा जाती विचारातनंच एक प्रचार आणि विरोध सुरू झाला हा एक भाग होता. पण इंग्रजांनी भारतात म्हणजे तोडाफोडा राज्य करा ही जी नीती बाळगली होती, तर इंग्रजांनी त्याचा ब्राह्मण देश ओळखला आणि त्याला 1929 मध्ये पेरियारला ते घेऊन गेले तिकडे युरोपमध्ये. तो रशियाला गेला, ब्रिटनला गेला, इटलीला गेला, जर्मनीमध्ये गेला, फ्रान्समध्ये गेला. 5-6 देशांमध्ये 3 वर्ष राहिला. ब्रिटिश पैशांनी, मिशनरीजच्या पैशाने तो 3 वर्ष त्यांनी विधिवत बाप्तिस्मा घेतला. म्हणजे ही इज अ ख्रिश्चन पर्सनॅलिटी. 1932 मध्ये तो पुन्हा भारतात आला. म्हणजे 3 वर्ष तो ख्रिस्ती धर्माचा अभ्यासक, प्रचारक बनला होता. 32 मध्ये आल्यानंतर त्याला काम दिलं गेलं की तामिळनाडूला आपल्याला द्रविड नाडू बनवायचंय आणि त्याच्यासाठी तुला मुवमेंट करायची आहे. यू आर द लीडर. तर तो एक भारत तोडो शक्तींचा पहिला बळी, मला असं वाटतं की तो जो पहिला नेता होता तो पेरियार होता, आणि त्यांनी द्रविड नाडूची मुवमेंट सुरू केली. त्याच्यात त्याची जी मूळ आकांक्षा होती ब्राह्मण द्वेषाची, म्हणजे त्यांनी ब्राह्मणांना पहिले इरॅडिकेट करा ही जी भूमिका मांडली, ती पहिली भूमिका होती. सगळ्यात म्हणजे आपण म्हणतो काश्मीरी पंडितांचं काश्मीरमधनं पलायन झालं. पहिलं पलायन ब्राह्मणांचं तामिळनाडूतनं झालंय, माहिती असू द्या, 1900. आणि हे सगळं कोणी केलं? पेरियारच्या नेतृत्वाखाली झालं. त्यांनी आपल्या संस्कृत भाषेतले सगळ्या मंदिरांमध्ये जे श्लोक वर्णन केले जायचे ते सगळे बदलून तमिळ केले. आणि आमचा देशच वेगळा आहे. आर्यांनी आमच्यावर आक्रमण केलं आणि आम्ही द्रविड होतो. खरं तर द्रविड हा प्रांतवाचक शब्द आहे. तुम्ही जर जनगणन म्हण ऐकलं असेल तर द्रविड हा शब्द आहे प्रांत आहे. पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, वंग, म्हणजे हे सगळे त्या भारताचे अंग आहेत, प्रदेश आहेत. तर द्रविड हा प्रदेशवाचक शब्द आहे. तो कुठे धार्मिक शब्द नाहीये किंवा संस्कृतीवाचक शब्द नाही. आणि आर्य हा संस्कृतीवाचक शब्द आहे. आर्य म्हणजे श्रेष्ठ पुरुष, सभ्यजन, भद्रजन अशा अर्थाने. यांनी आता गैरफायदा केला. त्यांनी नवीन थेरी सुरू केली की आर्य द्रविड थेरी जी आहे ती खोटा प्रचार, फेक नॅरेटिव्ह स्थापन केलं आणि ही मुवमेंट सुरू झाली. सगळ्यात मोठं आर्थिक बळ जे होतं ते मिशनरी शक्तींचं होतं. म्हणजे ही जी द्रविड मुवमेंट आहे दक्षिण भारतातली, ही ख्रिस्टो द्रविड मुवमेंट आहे, ख्रिश्चियन द्रविड मुवमेंट. आजपर्यंत ही द्रविड मुवमेंट सगळी पोचली कोणी आहे? तर ख्रिश्चन लोकांनी. तुम्ही जर सगळे द्रमुकचे मुख्यमंत्री झाले असतील तर ते सगळे ख्रिश्चन होते. करुणानिधी बाटलेले होते, स्टॅलिन त्यांचा मुलगा बापताय, उदयनिधी स्टॅलिन. आज जोसेफ विजय जिंकून आलाय, तो सुद्धा ख्रिश्चन चर्चचा आहे. म्हणजे आज राजकारण जे आहे ते जरी द्रमुक किंवा डीएमके नावाने चालू असलं, पीएमके, AIDMK, तरी सूत्रधार कोण आहे? मिशनरीज आहेत, या भारत तोडू शक्ती आहेत. बरोबर. आणि हे काम चालू आहे. म्हणजे मी जोसेफ विजयनी जे बायबलचं तिथे वाचन केलं किंवा त्याचे मंत्र म्हटले किंवा ह्यांनी जे सनातन धर्म इरॅडिकेट करा असं म्हटलं, हे सगळं जे मोमेंटम आहे ह्याच्या मागे सूत्रधार कोण आहे?
तर ख्रिश्चन मुवमेंट आहे, मिशनरीज आहेत, हे बरोबर. लक्षात घेतलं पाहिजे. हे कठपुतली आहेत दोघही जण. आणि ब्रेकिंग इंडिया फोर्समध्ये यांचा रोल स्वतःचा ठरलेला आहे. आता ब्रेकिंग इंडिया फोर्समध्ये अन्य शक्ती पण आहेत. मी म्हणलं अर्बन नक्षलवादी किंवा कम्युनिस्ट हे सगळ्यात मोठे त्यातले गँगस्टर्स आहेत असं म्हटलं पाहिजे आपण. कारण जेव्हा उदयनिधी स्टॅलिननी पहिलं स्टेटमेंट दिलं होतं तेव्हा समर्थन करणारा प्रियंक खरगे होता, काँग्रेसचा लीडर, काय कर्नाटक मधला. आपला जितेंद्र आव्हाड इथला होता, ठाण्यातला. वागळे कम्युनिस्ट पत्रकार तो होता. म्हणजे मिशनरीज मुवमेंट करतायत, त्याचं समर्थन कोण करतंय? भारतभरातले अर्बन नक्षलवादी. आज सनातन धर्म इरॅडिकेट करा. सनातन धर्म इरॅडिकेट करा म्हणजे काय? सनातन धर्म कधी संपेल? तेव्हा धर्मीय संपतील तेव्हा संपेल. म्हणजे धर्मियांचा नाश करा. म्हणजे एक प्रकारे तुम्ही चिथावणी देताय, तुम्ही नरसंहाराची घोषणा करताय हिंदूंच्या. आणि ही अतिशय म्हणजे भीषण गोष्ट आहे आणि त्याचं समर्थन केलं जात आहे. हे जास्त गंभीर आहे. आणि ह्याच्यातनं तुम्हाला या स्टेटमेंटमधनं हे लेखन करणारे बोलणारे जे असतात ह्यांच्या मागे जो अजेंडा असतो चालवणारे ते जास्त गंभीर आहेत. त्याच्यासाठी आपल्याला या ख्रिस्तो द्रविड मुवमेंट विषयी जागरूक झालं पाहिजे. आणि ब्रेकिंग इंडिया फोर्सेस दक्षिण भारतात ज्या प्रकारे काम सुरू केलंय त्यांनी या इलेक्शनच्या माध्यमातून आपण खरोखर सजग झालं पाहिजे होतं. कारण बंगालमध्ये बांगलादेश गिळंकृत करेल, बांगलादेशची घुसखोर गिळंकृत करतील अशी अवस्था होती. म्हणून तिथे आज आपण सगळं सैन्यदल लावलं, प्रचार केला हिंदूंनी आणि आज बंगाल ताब्यात राहिले. पण उद्या भविष्यातलं बंगाल जे आहे ते तामिळनाडू असणार आहे आणि याच्यासाठी आपण ही धोक्याची घंटा म्हणून पाहिलं पाहिजे भारतीय राजकारणाने किंवा हिंदू समाजाने. तुम्ही आता ज्यामध्ये बराच उल्लेख केला की हिंदू धर्मियांनी कशा पद्धतीने याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. परंतु ह्या ज्या प्रवृत्ती आहेत ह्या ओळखणं सुद्धा थोडंफार पद्धतीने कठीण असतं आणि त्या अगदी सावकाशपणे समाजाचा ठाव घेत जातात, सगळ्या गोष्टी करत जातात. तर खरोखरच हिंदू धर्मियांनी या सगळ्या गोष्टींबद्दल सजग राहण्यासाठी कुठल्या विचारांचा अवलंब केला पाहिजे, कुठल्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे आणि हिंदू धर्माने खरोखरच संघटित होऊन आज ह्याला प्रतिक्रिया देण्याची वेळ आली असं मला वाटतं का? नाही, निश्चित आली असं मला वाटतं. कारण काय की आज आपल्याकडे सावरकरांनी जो हिंदू धर्माचा विचार दिला, हिंदूंना संघटित करण्याचा विचार दिला, हिंदू धर्म म्हणजे हिंदूंना स्वतःचा स्वबोध जो आहे. सावरकरांचं जर तुम्ही दर्शन वाचलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की हिंदू 6 सोनेरी पानं लिहिली त्यांनी. कशाला लिहिली ती? स्वबोध. हिंदूंना शत्रुबोध नव्हता, त्यांनी शत्रुबोध दिला, स्वबोध दिला, मित्रबोध. कोणाशी मित्रता करायची हे सांगितलं, आपला इतिहास सांगितला, आपला अभिमान सांगितला. आणि हे सांगण्यामागचं कारण होतं की हिंदू खरोखर गाफील आहे. हिंदू 100 वर्षापूर्वी पण गाफील होता सावरकरांच्या काळात आणि आजही आहे. आजही त्याला असंच वाटतं की निवडणुकीत आपण एखाद्या राजकीय पक्षाला जिंकून दिलं म्हणजे सर्व काही केलं, माझं काम संपलं. पण त्याच्या पुढची जबाबदारी हिंदू स्वीकारत नाही आणि ही जास्त कठीण गोष्ट आहे हिंदूंच्या दृष्टिकोनातनं. माझ्या दृष्टिकोनातनं मला एवढं सांगायचंय की आपल्याला शत्रुबोधच नाहीये. स्वबोध तर नाहीच आहे, पण शत्रुबोधही नाहीये. आपला धर्म, आपली संस्कृती, आपला इतिहास हे जेव्हा माहीत नसतं तेव्हा आपण स्वाभिमान शून्य होतो. आणि मग स्वाभिमान शून्य झाल्यानंतर जी वैचारिक आक्रमणं असतात, जे आज उदयनिधी स्टॅलिन जी आक्रमणं करतोय, ती आक्रमणं आपल्याला ऐकल्यानंतर काहीच वाटत नाही. तर ही परिस्थिती बदलली पाहिजे. हिंदू समाज जागृत करणं हे खूप मोठं काम आहे. आज हिंदू संघटना काम करत असतात, बऱ्याचशा सामाजिक संस्था याविषयी जागृतीचं वर्तमानपत्र माध्यमं, तुमच्यासारखी माध्यमं काम करतायत, जागृती करतायत. पण हिंदू समाज हवा तसा जागृत झालेला नाही, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की शत्रुबोधाच्या बाबतीत मी जेव्हा चर्चा आपण करतो तेव्हा हा शत्रुबोध काय, म्हणजे आता उदयनिधी स्टॅलिन जे वक्तव्य देतो त्याचं समर्थन महाराष्ट्रात सगळीकडे झालं. अगदी हमीद दाभोळकरकडनं झालं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे अध्यक्ष होते त्यावेळेचे नरेंद्र दाभोळकर, त्यांचा हा मुलगा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2014 की 15 मधली गोष्ट आहे की पेरियार स्टडी सर्कल तामिळनाडूमध्ये आहे आणि ते तामिळनाडूमधलं पेरियार स्टडी सर्कलनी दाभोळकरांना पुरस्कार घोषित केला आणि तो पुरस्कार दाभोळकर परिवाराच्या वतीने हमीद दाभोळकर यांनी स्वीकारला. यांची एक इकोसिस्टीम आहे या ब्रेकिंग इंडिया फोर्सेसची. हे लोक आपल्याच लोकांना पुरस्कृत करतात आणि मग प्रचार पण ते एकमेकांचं समर्थन पण करतात. मग तो निखिल वागळे असो, तो जितेंद्र आव्हाड असो, तो खरगे असो, हे सगळे एकमेकांना सहाय्य करणारे आहेत. त्यामुळे हा शत्रुबोध, म्हणजे आपल्याला शत्रू म्हणजे सीमेवरचा शत्रू जे वाटतं ना, ते 1 सुद्धा नाही आहे तो शत्रू. खरा शत्रू आपल्या भारतात आहे, जो भारत तोडण्यासाठी तयार आहे. तो वैचारिक आक्रमण रोज करतोय, हिंदू धर्माची निंदा नालस्ती करतोय आणि त्या आक्रमणांविषयी किंवा त्या शत्रूविषयी आपल्याला बोधच नाहीये. ही सगळ्यात मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे हिंदू समाजाला केवळ स्वबोध सांगून उपयोग नाहीये, तर शत्रुबोध करून देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जर आपण गाफील राहिलो तर एक दिवस आपला विनाश
हा होणारच आहे. यासाठी मला सांगायचं आहे की आज सुदैवाने जेव्हा उदयनिधी स्टॅलिननी जेव्हा हे केलं, वक्तव्य केलं, 32 ठिकाणचे हिंदू जागृत होते, 32 ठिकाणी FIR दाखल झाल्या. पण त्यांनी अजून गैरवापर केला. तामिळनाडूतला हिंदू जागृत करणं अत्यंत आवश्यक आहे आजच्या स्थितीला उपाय म्हणून. आणि केवळ उपाय म्हणून तेवढंच नाही, तर आपल्या ज्या व्यवस्थेमध्ये, न्याय व्यवस्थेमध्ये जे बसलेले धुरंधर आहेत, त्यांना सुद्धा जागृत करावं लागणार आहे. कारण नुसतं एखाद्या ह्याला समज देऊन उपयोग नसतो. उदयनिधी स्टॅलिनला फक्त समज दिली गेली होती, शिक्षा झाली नव्हती. एखाद्याला शिक्षा झाली असती ना, तो 10 वेळा विचार केला असता तिने बोलण्याचा. उदयनिधी स्टॅलिननी तसा विचार न करता पुन्हा विचार केला. म्हणजेच आपलं न्यायालयीन प्रक्रिया कुठेतरी फेल ठरलेली आहे. 32 तक्रारी होतात म्हणजे संवेदनशीलतेचा अंत आहे कुठेतरी आपल्या ह्याच्यामध्ये, न्यायव्यवस्थेमध्ये, हे दिसून येतं. सर, तुम्ही आज एक अतिशय महत्त्वाचा विषय इथे मांडलात आणि या वक्तव्यांची दखल प्रामुख्याने घेणं खूप गरजेचं होतं आणि त्याच्याबद्दल आपल्याला आपली प्रतिक्रिया देणं, एक हिंदू म्हणून प्रतिक्रिया देणं आज आपल्याला गरजेचं होतं आणि त्यासाठी तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत. याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे मनःपूर्वक आभार. तर हे होते चेतन सर. यांनी आपल्याला जो उदयनिधी स्टॅलिन आणि TVK पक्षाचे नेते आणि तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी एक जो छुपा अजेंडा त्यांच्या परंपरेनुसार चालवायला सुरुवात केलेली आहे. तामिळनाडूच्या परंपराच आहेत या, आणि या परंपरेनुसार हा छुपा अजेंडा त्यांनी सुरू केलेला आहे. या परंपरेला, या छुप्या अजेंड्याला कसं ओळखायचं आणि त्याला आज कशा पद्धतीने प्रत्येक प्रांतातून समर्थन दिलं जाऊन त्याची सगळ्याची पसरट, जी आपण प्रसार सुरू झालेला आहे, हा प्रसार कसा वेळीच रोखायचा या सगळ्याबद्दल आपल्याला जागरूक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देण्याचा आपल्याला प्रयत्न केला. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.